आणखी एक महत्त्वाची बातमी, लोकांना खोटी आश्वासनं आणि स्वप्न दाखवली जातात असं आढळराव पाटलांनी म्हटलं. निष्ठा म्हणून शरद पवारांच्या नावावर मतं मागितली जातात असं आढळराव पाटील यांनी टीका करताना म्हटलंय. शरद पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस आता गेले. पवार त्यांच्या जागी, तुम्ही कुठेच नाही, त्यांनी कोल्हेंवर हा निशाणा साधलाय. तर शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणारच असं म्हणत अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलंय. खरं म्हणजे ह्या गोष्टी बाजूला सोडून आम्ही कुठेतरी चंदेरी दुनियामध्ये लोकांना न्यायचं, खोटी आश्वासनं दाखवायची, खोटी स्वप्न दाखवायची. त्यांना वाटतं की निष्ठा 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 आणि पवार साहेबांच्या बरोबर आहे. लोक पवार साहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे, आपण गोष्ट वेगळी आहे. त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत. पवार साहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा मायबाप जनता जाणते ती सुज्ञ आहे. मला असं वाटतं की असं एक आपण म्हणतो, अपने खुद के गिरेबान में झांक कर देखिए. आदरणीय पवार साहेब कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणारच. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्या नावावर निवडणूक होते याचे दिवस जुने झालेत असं जर कुणाला वाटत असेल तर मला वाटतं की त्यांना ते विचार लखला बसवत आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी, संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी काय केलं हे प्रत्येक जण जाणतो.